सर्वांना नमस्कार. असून बऱ्याच कविता ऐकतोय आणि कवितेचा छंद असल्यामुळं काही कविता तयार करतो. काही तयार केली आहे ते आपल्या मोठ संख्येने 1 2 3 4 5 2 3 4 जे आहेत जरा वेगळ्या पद्धतीने संदर्भ लावण्याचा प्रयत्न केलाय. बघा कसं वाटतं. ब्रह्मदेवानी विश्व निर्मिले वाटोळ्या आकाराचे. ब्रह्मदेवानी विश्व निर्मिले वाटोळ्या आकाराचे, तयाचे नामकरण शून्य असे केले. तयाचे नामकरण शून्य असे केले. मोज प्रक्रियेतील सर्व अंकाचा तोच आहे राजा. मोज प्रक्रियेतील सर्व अंकाचा तोच आहे राजा. शोध आहे भारतीय गणित तज्ञांचा. ब्रह्मदेवानी जन्म दिला एक पेशीय प्राण्याला. ब्रह्मदेवानी जन्म दिला एक पेशीय प्राण्याला. तो एक पेशीय अमिबा, त्यातून जन्म एक अंगाचा झाला. सजीवाला पाहण्यास दृष्टी दिली. सजीवाला पाहण्यास दृष्टी दिली द्विनेत्रांची. त्यातूनच पुढचा अंक 2 येई जन्माला. विश्वाच्या रक्षणात धावून आला त्रिनेत्री महेश. विश्वाच्या रक्षणात धावून आला त्रिनेत्री महेश. त्यातूनच झाली निर्मिती 3 या अंकाची. त्यातूनच निर्मिती झाली 3 या अंकाची. 2 पायाच्या मनुष्य प्राण्याच्या दिमतीला वेगळा अधिक 2 पायाच्या चतुष्पाद पाणी जन्माला घातला. त्यातूनच जन्म झाला 4 या अंकाचा. मनुष्य प्राण्याला 2 हात देताना त्याला वस्तू हाताने घट्ट पकडण्यासाठी टोकाला केली निर्मिती बोटांची. ती प्रत्येक हाताची 5 बोटे. त्यातूनच जन्म झाला 5 या अंकाचा. मानवाच्या वर्तनात षड्रिपूंचा मिलाप दिसतो. मानवाच्या वर्तनात षड्रिपूंचा मिलाप दिसतो. त्यातूनच उदयास आला 6 अंक. आकाशाच्या तारांगणात दिसतो सप्त ताऱ्यांचा समूह. त्याला संबोधिती सप्त ऋषी. त्यातूनच पुढचा अंक 7 जन्म घेई. जगण्याच्या उद्धारासाठी, जगाच्या उद्धारासाठी देवकी उतरी. जन्म देई कृष्ण देवाचा. जन्म होई कृष्ण देवाचा. तो असे अवतार 8वा देवाचा. त्यातूनच निर्मिती होई 8 या अंकाची. मानवाच्या खाण्यात आस्वाद निर्मिती केली रसायन. मानवाच्या खाण्यात आस्वाद निर्मिती केली रसांची. ती असती रस 9. त्यातूनच जन्म होई 9 या अंकाचा. असे असती एकूण 10 अंक. मग एका पुढे एक लिहा. आपल्या मनाने हवी तेवढी शून्ये. मग आपोआपच जन्म 10 100 1000 इत्यादी अंकाचा. मांडवे आपल्या विद्वानांच्या पुढे साष्टांग दंडवत करून त्याचा स्वीकार व्हावा. जर पटले आपल्याला मनोमनी तर मला धन्यवाद द्यावा. मला धन्यवाद द्यावा. धन्यवाद. यानंतर आजच्या आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्याबद्दल मी शायरी सांगून थांबणार आहे. पानी पानी तो सब मांगे है. पानी पानी तो सब मांगे है. कृष्णा कोयना का जल तो कोई और है. पानी पानी तो सब मांगे है. कृष्णा कोयना का जल तो कोई और है. अतिथि तो ढेर सारे आएंगे, लेकिन अध्यक्ष की भूमिका सागर जी आपका आना हमारे पलपप के लिए कुछ और बात है. हमारे गर्व की बात है. धन्यवाद. धन्यवाद सर. अंकांचं गणित फार चांगलं जुळलं होतं. 5 15 9 18 7 6 या अंकांमध्ये आयुष्याचं गणित कुठं जुळते का पहा, असा तो प्रकार आहे. यानंतर मी निमंत्रित करतो श्री लक्ष्मण शिंदे सर यांना. त्यांनी त्यांची रचना आपल्याकडे सादर करावी आणि यानंतर संदीप पवार सर त्यांची रचना सादर करते आणि कार्यक्रम आभाराकडे जाईल. धन्यवाद. अजित सर, सारखं बायको नको सर. सारखं बायको नको तर मग काय पाहिजे तर निसर्ग पाहिजे. म्हणून मी तुमच्यापुढे निसर्ग सादर करतो. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. बायको नको म्हणून का. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं.
मानसात निसर्गाचं घट्ट करू नात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. मानसात निसर्गाचं घट्ट करू नात, रोप लावू डोंगराला हिरवी करू रान. रोप लावू डोंगराला हिरवी करू रान, दाटी करू डोंगराला कमी करून. दाटी करू डोंगराला कमी करून, बोलावून पावसाला दुष्काळाला मात. बोलावून पावसाला दुष्काळाला मात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. आनंदित माऊलीच्या पिंपळाची छाया, आनंदित माऊलीच्या पिंपळाची छाया. देहू गावी तुक्याच्या त्या झाडावर माया, देहू गावी तुक्याच्या त्या झाडावर माया. झाडालाही देव मानू जोडू जाणा हात, झाडालाही देव मानू जोडू जाणा हात. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. देऊ एक ललकारी झाडे लावा दारी, देऊ एक ललकारी झाडे लावा दारी. जिथं तिथं मोकळीक झाडे लावा सारी, जिथं तिथं मोकळीक झाडे लावा सारी. झाड करू मानसाला पेटवून वात, झाड करू मानसाला पेटवून वात. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी, पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी. वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी, वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी. झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात, झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. 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 आता होईल काय तिथं? नाही आता बायकोला घेऊन गेलं तरी चालेल. तुम्ही बायकोला निसर्गात घेऊन गाणं गायला गेलं तरी हरकत नाही. यानंतर संदीप पवार सर त्यांची रचना सादर करते आणि यानंतर आभार प्रदर्शनाचं गोड काम आपले विजय कदम सर करते. यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. जे राहिलेले कवी त्यांनी कृपया राखू नये, वेळेचं बंधन आहे. आपलं 4चं टायमिंग होतं, आपण थोडेसे लेट आहोत 10:30 वाजता. धन्यवाद. तर वेळ झालेली आहे, सगळ्यांना झोपा पण येत आहे. जरा नाही म्हणता म्हणता म्हटलं एक म्हणावी कविता, एक शायरी म्हणतो आणि कविता सादर करतो. नाजूक दिसते पण मनाने खंबीर असते, नाजूक दिसते पण मनाने खंबीर असते. ती स्त्री असते जी संकटावरही असते, तिच्या पावलांनी घराला दिशा मिळते, तिच्यामुळे जीवनाला नवी आशा मिळते. कवितेचं शीर्षक आहे ती संघर्षाची माळा. ती संघर्षाची माळा तर कधी ती मायेचा जिव्हाळा. कर्तृत्व तुझे मोठे तरी नाही कसला फुलारा. दिवसभर नुसते काम काम, दिवसभर नुसते काम काम, तरी थकवा नाही तुला. आहेस तू नक्की कोण, आहेस तू नक्की कोण. दाखवून देईन मी जगाला, दाखवून देईन मी जगाला. तू कधी बायको, तू कधी बायको तर आधी बहीण ताई ग. सतत तुझ्या डोक्यात असतो संसाराचा विचार. तू आई, तू दुर्गा, तू मायेचा सागर ग. तुझ्या विना माझे जग होईल कसे उजाड ग. तुझ्या कष्टाच्या सावळीत फुलते आयुष्य आमचे, फुलते आयुष्य आमचे. तुझ्या प्रेमाच्या ओंजळीत सापडते खरे सोपे. तू शक्ती, तू भक्ती, तू शक्ती, तू भक्ती. तूच आमची प्रेरणा, तुझ्यामुळेच उजळते आमच्या जीवनाचे खेळ. जगाला दाखवेल अभिमानाने, जगाला दाखवेल अभिमानाने, ही माझी आई महान. ही जगाला दाखवेल अभिमानाने, ही माझी आई महान. संघर्षातून घडविते ती आमच्या स्वप्नाचा संसार, आमच्या स्वप्नाचा संसार. आहेस नक्की तू कोण, दाखवून देईन मी जगाला. आहेस नक्की तू कोण, दाखवून देईन मी जगाला. धन्यवाद.
छान कविता आपण सादर केली सर. शब्दांच्या या सुंदर मालिकेत बसून आपण आज भावनेच्या विविध प्रदेशांची सफर केली. कधी डोळ्यात पाणी आले तर कधी ओठांना बसू उमलले. पण वेळ ही मोठी निष्ठूर असते, ती कोणासाठी थांबत नाही. रसिक हो, आजच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या काव्य संमेलनाचा शेवटचा टप्पा आता जवळ आला आहे. कोणत्याही कार्याची सांगता ही कृतज्ञते झाली की त्या कार्याला पूर्णत्व येते. आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साह आणि आनंदात पार पडला आहे. आता वेळ आहे की या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्याची. मी माननीय विजय कदम सरांना आमंत्रित करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करावी. कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा माझ्याकडे दिलाय, जी मोठी जबाबदारी असते. सर्वात प्रथम आतापर्यंत आपल्याला दिवसभरात ज्यांनी खेळवून ठेवलं, ज्यांनी शब्दांची धुरळ घालून आपल्याला इथं बांधून ठेवलं, त्या सर्व निवेदकांचे आपण आभार मानूया आणि त्यांचा सन्मान करूया. प्रथमतः आपण लेखक श्री संदीप पवार सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करूया. लीना पाटील मॅडम, आपण स्टेजवर यावं अशी विनंती करतो. ज्यांनी आपल्या शब्दाच्या ताकदीवर दिवसभर आपल्याला बळवून टाकून इथं ठेवलं, आपलं मनोरंजन केलं, त्या चारही निवेदकांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. प्रथमतः संदीप पवार सर, जे खास आपल्यासाठी पालघरहून आलेले आहेत. समीक्षा संग्रह देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं सत्कार करायचं. यानंतर माननीय श्री लेखक अजित क्षीरसागर सर यांनी आपल्या त्यांच्या शब्दसूत्रांनी आपलं मन खेळवून ठेवलं, मनोरंजन केलं आणि थकवा येऊन दिला नाही आपल्याला. अतिशय जसं साधेल असं त्यांनी केलं, त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. कृपया टाळ्या वाजवून करूया आपण. यानंतर लेखिका माननीय सौ वैशाली देशमुख मॅडम यांचंही आपण शाल श्रीफळ आणि समीक्षा संग्रह देऊन सन्मान करूया. काही लक्षात राहिलं नाही राहिलं तर त्यांचं सारखं सारखं बाईक करून हे लक्षात राहणार. वैशाली देशमुख मॅडम यांचाही आपण सन्मान करत आहोत. शिंदे सरांनी घ्यावं, मला आपल्याला सांगितलं बरं माहिती. सन्मान करूया. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके, एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट करताना वयाची मर्यादा नसते आणि हे आपल्याला दाखवते ते नागपूरहून आपला खास आपल्या इथं आलेला असं वाटत नाही की तो नागपूरचा आहे, तो आपला सातारा झाला असा हा वंश आहे. यांनी सुद्धा दिवसभर आपल्या सर्वांचं मन खेळवून ठेवलं, त्याबद्दल त्यांचाही आपण सन्मान करूया. वंश काळे त्यांचा सन्मान वैशाली माडिक मॅडम करते. टाळ्या कमी पडत आहेत. टाळ्या वाजवत नाही तर भूका लागत नाही. यानंतर आपल्या मूळ कार्यक्रमाकडे येतो. सगळ्यात महत्वाची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे ती म्हणजे आभार प्रदर्शन करण्याची. जो सगळ्यात गोड टप्पा असतो, सगळ्यांचं कौतुक करावं लागतं. त्यामुळे एखादं चुकून मागून राहिलं तर अगोदरच माफी मागतो. पेढी तुमच्या आलो आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, पेढी तुमची आलो आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, सुचेल तशा सादर करतो आभाराच्या चार जोडी, सुचेल तशा सादर करतो आभाराच्या चार जोडी.
तुमच्या माझ्या ओठांमधून एकच आता सूर निघावा. तुमच्या माझ्या ओठांमधून आता एकच सूर निघावा. कृतज्ञतेचा सोहळा म्हणून मैफलीचा शेवट व्हावा. खरं तर आज दिवसभरात आपला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या सर्वच्या सर्व हातांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यानंतर मला असं मनास वाटते की एखादं वाक्य पूर्ण करायचं असेल तर तसा पूर्ण विराम द्यावा लागतो. त्या प्रकारे कोणत्याही कार्यक्रमाची सांगता करायची असेल तर त्यासाठी आभार प्रदर्शन हा कार्यक्रमाचा गोल टप्पा पार पाडावा लागतो आणि तो गोल टप्पा मी पार पाडत आहे. या ठिकाणी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जणांनी जे आपल्याला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो मी परतो प्रकाशन संस्थेचे की ज्यांनी या साताऱ्याच्या मातीत आम्हाला इथं आजचं 7वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला. एक खरं तर छत्रपती शिवरायांच्या काळात जसे मावळे मोहिमा घेण्यासाठी आतुरतेनं हे करायचं, राज आम्हाला मोहीम द्या, त्याप्रमाणे आम्ही कधी ताईंना पाटील मॅडमना जर आम्ही एखादी मोहीम मागितली तर मॅडम लगेच मोहीम देतात. आणि त्या मोहीम फक्त देत नाही, उगाच आपलं स्टेजवर व्यासपीठावर बसून आईड मारत नाही, तर आमच्या बरोबर तेवढ्या जोडीला ग्राउंड लेवलला तेवढ्या ऊर्जेने ताकदीनं इव्हन आमच्यापेक्षा जास्त करून आम्हाला सहकार्य करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की जे आज तुम्हाला दिवसभर सुद्धा दिसलं असेल. त्यामुळे हा जो मान सातारा टीमला दिला, सातारा कार्यक्रम दिला, त्याबद्दल त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यानंतर वेळात वेळ काढून खरं तर सागर मोरे सरांचा माझा अगोदरपासून चांगला परिचय आहे. त्यांचं एवढं शेड्यूल नियोजन तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी आज अख्खा दिवस वेळ दिला. असं नाही की थोडाफार आले गेले, अख्खा पूर्ण दिवसभर ते बसले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो सागर मोरे सरांचं. त्यानंतर आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले म्हणजे आपल्या परपक या संस्थेचे काना म्हटलं तरी काय हरकत नाही की ज्या ताटकानं आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे असतात. खरं बघायला गेलं तर त्यांची एक बाजू बघितल्यावर असं वाटणार नाही माणसांना, पण त्यांच्या खरं तर एक प्रकार ते ऊर्जा असणार आहे की ते बऱ्यापऱ्यांना ऊर्जा देतात. अशा प्रकारचे आपले किरण चौक सर आहेत, त्यांचंही मी आभार मानतो. आणि ह्या खरं तर आम्ही आहोतच, पण आमच्यापेक्षा जास्त काय त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊन ती जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, त्यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा आभार मानतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला साहित्य संमेलन लाभलेल्या स्वागताध्यक्ष मॅडम, कवित्री शिक्षिका संगीता सावंके मॅडम यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात आपल्याला खूप काही गोष्टी सांगितल्या आणि आपले 4 मोलाचे शब्द सांगून आपलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सावंके मॅडमचे सुद्धा मी आभार मानतो. आपल्याला प्रमुख लाभलेले लक्ष्मण शिंदे सर जे वन खात्यात कार्यरत होते, त्यांनी सुद्धा आपल्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे की दुसरीकडचं कार्यक्रम रद्द करून आपल्यासाठी इथं उपस्थित राहिले. त्या शिंदे सरांचं पण मी आभार मानतो. वेटम सर आज उपस्थित राहिले नाही, पण त्यांच्या आपल्या पाठीशी नेहमीच शुभेच्छा असतात, तर त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच विशेष उपस्थिती म्हणून माननीय रणजित शिवाजी माने हे रेवंत गट नगर परिषद गट नेते, त्यांनी सुद्धा वेळ काढून आज उपस्थित राहिले होते, त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्यानंतर किरण भोसले सर जे चौदेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, ते किरण तुषार चव्हाण, तेजस्वी अमित जायगुडे या सर्वांचा आभार मानतो. आणि विशेष उपस्थिती म्हणून आपल्याला गणपतराव गलसे सर ज्यांचं नेहमीच मार्गदर्शन असते आम्हाला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. रेखा दीक्षित मॅडम, प्रकाश पारे सर, त्यांनी आपल्याला आज एक अनमोल ठेवा दिलाय, प्रार्थना सुद्धा आपल्याला दिली आणि ती प्रार्थना खरोखरच सर आपली एकदम मनाला भावलेली अशीच आहे आणि सत्यात उतरवण्यासारखी आहे. त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आपल्या कार्यकर्त्यातील आपल्या लाडक्या घरच्या वैशाली महाडिक मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि निवेदन केलेल्यांचा आपण आता सत्कार सन्मान केला, यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच सुनील शेळके, सकाळचे पत्रकार सुनील शेळके सर, विकास जाधव सर, किरण पवार सर या सर्वांचं आभार मानतो. आणि आपल्याला जी लाभलेली ओंकार गाडगे, त्यानंतर प्रतीक बद्दल सर असतील, अजून बरेचसे हे मला काहींची नावं माहीत नाही, त्याबद्दल क्षमा करा. ज्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाला हातभार लावला त्या प्रत्येक व्यक्तीचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.